लग्नाची बेडी या मालिकेमध्ये आपल्याला आजच्या भागात असं बघायला मिळणार की अन्वी ही सगळ्यांची नजर चुकवून घराच्या बाहेर आयुषला फोन लावण्यासाठी आलेली असते. ती आयुषशी फोनवर बोलण्याचा प्रयत्न करते, परंतु आयुषचा आवाज तिला काही ऐकायला येत नसतो. त्यावेळेस त्या ठिकाणी रुक्मिणी येते आणि रुक्मिणी तिच्या हातातनं मोबाईल घेते आणि तिला म्हणते की तुला एवढं सांगूनही समजत नाही का. त्यावेळेस ती तिच्यावरती जोरजोरात ओरडत असते. तेव्हा अन्वी म्हणते की आजी जरा तू ऐकतेस का, तू मला आणि आयुषला वेगळं करू शकत नाही. तेव्हा रुक्मिणी म्हणते की आता तुला मी जे सांगेल तेच ऐकायचं आहे. त्यावेळेस अन्वी म्हणते की मी तुझं काही ऐकून घेणार नाही. मी आयुषला मला फक्त एकदाच फोनवर बोलू दे, त्यानंतर पुन्हा मी बोलणार नाही. या दोघींचा अशा प्रकारे संवाद चालू असतो. त्या दोघांचा आवाज ऐकून त्या ठिकाणी सिंधू आणि राघव येतात. सिंधू म्हणते अन्वी काय झालं आहे. त्यावेळेस रुक्मिणी म्हणते की तुम्ही दोघंही थांबा. तुम्ही दोघांनी आता आमच्या दोघींच्यामध्ये पडायचं नाही आहे आणि आता यापुढे अन्वी ही बाहेर एकटी जाणार नाही आणि कॉलेजलासुद्धा नाही. आता तिचं कॉलेज ती ऑनलाईन अटेंड करणार आहे. माझं शाळेतल्या प्रिन्सिपॉलांशी बोलणं झालेलं आहे, त्यामुळे आता अन्वी कॉलेज हे ऑनलाईनच करणार आहे. त्यावेळेस अन्वी म्हणते की आजी तू हे काय करत आहे. सिंधूसुद्धा बोलते की अहो काकू, अन्वीचं करिअर आहे, तिला शिकायचं आहे, तुम्ही असं काही करू शकत नाही. त्यावेळेस रुक्मिणी म्हणते की तुम्ही दोघं जर माझ्या विरोधात गेला तर तुम्हाला दोघांनाही मी एका रूममध्ये बंद करून घेईल. त्यावेळेस मात्र मधूला असे स्वप्न पडते की रुक्मिणी या दोघांना एकत्र रूममध्ये बंद करते आणि दार लावून ती बाहेर पडून जाते. त्यानंतर ती म्हणते की मी सांगितल्याशिवाय या दरवाजाची रूम कोणी उघडणार नाही आणि ती बाहेरनं कडी लावते आणि त्या ठिकाणून निघून जाते. सिंधू म्हणते की अहो काकू जरा दार उघडा ना, परंतु ती काही आवाज देत नाही. त्यावेळेस सिंधू राघवला म्हणते की राघव आता काय करायचं, मला क्लिनिकला जायचं आहे आणि तुम्हाला स्टेशनला जायचं आहे. त्यावेळेस राघव म्हणतो की माझ्यासाठी तर हे चांगलं आहे, आता आपण दोघंजण याच रूममध्ये दिवसभर राहणार आहोत आणि काकू आल्याशिवाय या रूमची कडी कोणी उघडणार पण नाही आहे. त्यामुळे आता आपण दोघं फक्त एकमेकांच्या प्रेमामध्ये राहूयात आणि जर रोज असं घडत असेल तर मी रोज एक चुकी करायला तयार आहे. असं बोलून राघव हा सिंधूच्या जवळ जातो आणि सिंधूशी अगदी प्रेमाने बोलत असतो. त्या ठिकाणी मधू येते. मधू हे सारं खिडकीतनं बघत असते आणि हे बघून तिला खूप या गोष्टीचा त्रास होत असतो, कारण तिला राघव आणि सिंधू या दोघांमध्ये दुरावा निर्माण करायचा असतो, परंतु दुसरं काहीच होत आहे. त्यानंतर ती जोरात आरोळी मारते. ती आरोळी मारल्याबरोबर सिंधू म्हणते की मधुताई काय झालं हो. तेव्हा मधू म्हणते काही नाही, जरा काकू या अन्वीला घरामध्ये कोंडणार आहेत ना, म्हणून मला जरा त्याचं कसं तरी होतं आहे, म्हणून मी जोरात आरोळी मारली. त्यावेळेस राणी म्हणते की अहो काकू तुम्ही असा कुठला निर्णय घेऊ नका, अन्वीला खोलीमध्ये डांबू नका. ते ऐकूनसुद्धा आणि विचार करूनसुद्धा मला कसे तरी होतं आहे. त्यावेळेस रुक्मिणी ही राणीला म्हणते की राणी तू सर्व काही बघत आहे ना, मग हे काय बोलत आहे. त्यानंतर रुक्मिणी ही असं बोलत असताना अन्वी घरामध्ये मोबाईल घेऊन निघून जाते. तिच्या पाठोपाठ सिंधू जात असते. त्यावेळेस राघव म्हणतो की थांब सिंधू, तू नको जाऊस, मी तिला समजावतो. तेव्हा रुक्मिणी म्हणते की काही गरज नाही तिला समजवण्याची आणि ती ऐकूनसुद्धा घेणार नाही. मला जे करायचं आहे तेच मी करणार आहे. त्यानंतर राघव हा सिंधूला म्हणतो की सिंधू मी आलो, आपल्याला दोघांना बाहेर जायचं आहे. त्यावेळेस मधू म्हणते की तुमच्या दोघांसोबत मी पण येऊ का, मला ट्रीटमेंटसाठी हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, आज माझी डेट आहे. तेव्हा मला तुम्ही दोघंजण तिथं सोडा आणि पुढं निघून जा. तेव्हा राघव म्हणतो की मधू नाही, तुझ्यासाठी मी सेपरेट गाडी पाठवतो आणि तू तुझ्या आईला घेऊन हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट घेऊन जा. त्यावेळेस मात्र मधूला या गोष्टीचा खूप मोठा राग येतो. त्यानंतर राघव आणि सिंधू हे दोघेही बाहेर आलेले असतात. त्यावेळेस सिंधू म्हणते की त्या येतील का. राघव म्हणतो हो, मी त्यांना बोलवलं आहे, त्या नक्की येतील. त्या ठिकाणी एक फुलावाली येते आणि ती राघवला म्हणते काका एक फूल घ्या ना. त्यावेळेस राघव म्हणतो
की हो ठीक आहे दे, केवढ्याला आहे? ती सांगते 20 रुपयाला आहे. राघव तिला फूल देऊन तिच्याजवळचा फुलाचा गुच्छा पूर्ण घेऊन घेतो आणि त्यानंतर ते फुलं तो सिंधूला देतो. सिंधू म्हणते की मी हे फुलं घेते फक्त तुमची मैत्रीण म्हणून, आणि आपण आलो कशासाठी, काम काय करायचं आहे आणि तुम्ही काय करतायत राघव? तेव्हा राघव म्हणतो की एकाच वेळी मला 2-3 कामं करू शकतो, एवढं तरी तुला माहिती आहे ना. त्यामुळे राघव हा सिंधूला ती फुलं देतो आणि सिंधू घेते आणि थँक्यू म्हणते. इकडे अन्वी ही आयुषला भेटायला हॉटेलमध्ये आलेली असते. ती सांगते की आयुष, माझ्या आजीने त्या घरात राहणं माझं मुश्किल केलेलं आहे. राघव मामा आणि सीमा जर नसते तर मी त्या घरात राहिलेच नसते. माझा जीव तिथं गुटमळला असता. मला काही कर पण तिथून काढ. त्यावेळेस आयुष म्हणतो की मी सुद्धा तुझं नाव सांगितल्यानंतर आईसाहेब म्हणतात की त्या मुलीचं नाव माझ्यासमोर काढू नको. मला सुद्धा त्या घरामध्ये खूप त्रास होत आहे. आता आपण काय करायचं? तेव्हा ती सांगते की मी तुला भेटायला आली आहे, हे घरात कोणालाही माहिती नाही आहे. त्यावेळेस त्या ठिकाणी राघव आणि सीमा येते. तेव्हा ती म्हणते अरे आयुष, राघव आणि सीमा आले आहे, आता आपण काय करायचं? ते दोघेही त्या ठिकाणी लपतात आणि नंतर ते दोन्ही आल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ आयुषची आईसुद्धा येते. तेव्हा आयुषसुद्धा अतिशय आश्चर्यचकित होतो आणि त्या तिघांची मीटिंग चालू असते. त्यावेळेस राघव म्हणतो की शकुंतलाताई, जरा तुम्ही समजून घ्या ना, अन्वीचं आणि आयुषचं एकमेकांवर प्रेम आहे. तेव्हा ती काही ऐकत नसते. सिंधू तिला खूप समजावते, म्हणते तुमच्या दोघांच्या राजकारणामध्ये तुम्ही आयुष आणि अन्वीचं हे प्रेम स्वीकारत नाही आहे आणि त्या दोघांचं आयुष्य तुम्ही खराब करत आहात. आयुषचं आणि अन्वीचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. त्यावेळेस शकुंतला म्हणते की आमचं घराणं खूप मोठं आहे आणि आमच्या घराण्याला ती एकत्र ठेवेल का? त्यावेळेस ती सिंधूला म्हणते की सिंधू, तू सुद्धा लग्न केलेलं आहे आणि तुलासुद्धा माहिती आहे की प्रेम काही हे सर्व नसतं, त्याच्यामध्ये सर्व गोष्टी असतात. तेव्हा सिंधू म्हणते की अन्वीला एवढं मोठं घराणं आवडतं, तिला घरातले लोक आवडतात आणि ती तुमच्या घरातील सर्व लोकांना एकत्र बांधून ठेवण्याचा प्रयत्न करेल. ती सर्व काही प्रयत्न करेल, पण तुम्ही तिला एकदा तर भेटा ना. तुम्ही भेटल्यानंतरच कळेल की ती कशी आहे. त्यावेळेस शकुंतलाबाई गावाकडच्या कोल्हापुरातलं एक उदाहरण देते. ती सांगते की गूळ विक्रेता होता. त्याच्या गुळचा गूळ हा स्वस्त होता आणि तो कसेही करून ते गूळ विकत होता. बाकीच्या व्यापाऱ्यांना माहिती होतं की याच्या गळचा गूळ कसा आहे. मग तेथील एक रमाकांत नावाची वयस्कर वृद्ध पुरुष होता. ते सांगायचे की तुम्ही काळजी करू नका, तुम्ही तुमच्या मालावरती आणि किमतीवरतीच डिपेंड राहा, कारण काही गोष्टी या ठराविक काळासाठी असतात. आपण आपलं सर्व व्यवस्थित करतो आहे आणि आपणच शेवटपर्यंत टिकणार आहोत याचं माणसाने हे करा. तोने कितीही प्रयत्न केला तरी गिऱ्हाईक त्याच्याकडे एकदाच जाणार, पुन्हा त्याच्याकडे जाणार नाही. त्यावेळेस सिंधू ही शकुंतलाबाईंना म्हणते की काकू, तुम्हाला काय वाटत आहे की मी अन्वीची ही खोटी प्रशंसा करते आहे आणि अन्वी काहीच करू शकत नाही? त्यावेळेस शकुंतला म्हणते की मी फक्त तुम्हाला ह्या गोष्टी सांगत आहे. सिंधू शकुंतलेला समजवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु शकुंतला ऐकत नाही आणि त्या ठिकाणून जाण्याचा प्रयत्न करते. ती त्या ठिकाणून जात असते. त्याच वेळेस आयुष हा अन्वीला बोलत असतो आणि या दोघांचं बोलणं आणि त्या दोघांकडे शकुंतलाबाईचं लक्ष जातं. मात्र सिंधू आणि राघव या दोघांचे लक्ष अन्वी आणि आयुषकडे नसते. तेव्हा शकुंतलाबाई म्हणते ठीक आहे, मी या लग्नाची बोलणी करायला तयार आहे, आधी तुम्ही आमदारीनबाईंना तर इथं बोलवा. त्यावेळेस सिंधू म्हणते की शकुंतला, काकूंच्या मनात नेमकं काय चालू आहे? त्या काकूंना भेटायला तयार आहात की त्यांच्या मनात अजून काय चालू आहे? तेव्हा राघव हा रुक्मिणीला फोन करतो आणि म्हणतो काकू, मी जे लोकेशन दिलं आहे त्या लोकेशनवर तू लवकरात लवकर निघून ये. त्यावेळेस त्या ठिकाणी मधू आणि रेश्मासुद्धा असतात. तेव्हा रेश्मा म्हणते काय झालं काकू, कोणाचा फोन होता? त्यावेळेस ती सांगते राघवचा होता. तेव्हा रेश्मा म्हणते राघव भाऊजी काय सांगत आहे? तेव्हा रुक्मिणी म्हणते की त्याने मला लोकेशन पाठवलं आहे आणि त्या लोकेशनवर त्याने बोलवलं आहे. त्यावेळेस रेश्मा म्हणते की काकू, मी येऊ का मग तुमच्यासोबत? तेव्हा रुक्मिणी म्हणते नको, राणी घरात एकटी आहे आणि राणीसोबत तिची देखभाल करायला कोणीतरी हवं आहे ना, त्यासाठी तू येऊच नको, तू घरामध्येच राहा. आणि राणीची आई विभावरी ताई ह्यासुद्धा बाहेर गेलेल्या आहेत, तेव्हा तू घरीच थांब, मी एकटी जाऊन येते.
त्या हॉटेलमध्ये रुक्मिणीताई पण आल्या. रुक्मिणीला बघून अन्वीची मात्र आता खूप घाबरते. त्यावेळेस आयुष म्हणतो की या मीटिंगबद्दल सीमा मामीने तुला काही सांगितलेलं असतं का? त्यावेळेस अन्वी म्हणते की मला काहीही माहिती नाही. तेव्हा रुक्मिणी म्हणते की काय राघव, मला ह्या बाईला भेटवण्यासाठी तू इथं बोलवलं होतं का? तेव्हा शकुंतलाबाई म्हणते की मीच सांगितलं त्यांना की आमदारीणबाईंना बोलवून घ्या. या आहेत ना म्हणे अन्वीची खूप तारीफ करत होत्या, अन्वीबद्दल सर्व सांगत होत्या. तर मला असं वाटलं की तुम्हीच तुमच्या तोंडाने अन्वीबद्दल सगळे गुण गा. त्यावेळेस ती म्हणते की आता तुमची अन्वी कुठं आहे? तेव्हा रुक्मिणी सांगते ती घरी आहे. मग त्या ठिकाणी शकुंतला उठते आणि आयुष आणि अन्वी जो जाते, अन्वीचा हात धरते आणि सगळ्यांसमोर अन्वीला समोर आणते. बघा, ही तुमची मुलगी, ही घरात आहे का हॉटेलला आहे? आणि तुम्हाला तर माहितीसुद्धा नाही की आपली मुलगी कुठं आहे. आणि अन्वीला त्या ठिकाणी बघून सिंधू म्हणते की तुम्ही दोघं इथं काय करत आहात? तेव्हा सिंधू, राघव आणि रुक्मिणी या दोघांना मोठा आश्चर्याचा धक्का बसतो, कारण ती कोणालाही न सांगता अन्वी आयुषला भेटण्यासाठी आलेली असते. आता रुक्मिणी या गोष्टीवर कुठला प्रकार करणार आणि अन्वीला ती आता 2 कानामध्ये लगवणार आणि सिंधू राघवलासुद्धा त्या घरातनं ती एका खोलीमध्ये बंद करणार. असेच नवनवीन भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.